शिक्षक भरती 2025 ची तयारी करणाऱ्या सर्व भावी शिक्षकांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी पवित्र पोर्टलवर जाहीर झालेल्या तब्बल 21,678 रिक्त पदांची नेमकी विभागणी कशी आहे, पहिली ते पाचवी साठी किती जागा आहेत आणि माध्यमिक साठी किती, तसेच मुलाखती शिवाय नेमक्या किती जागा भरल्या जाणार आहेत, या सर्व प्रश्नांची अगदी अचूक आणि अधिकृत आकडेवारी आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे राबवण्यात येणाऱ्या शिक्षक भरती 2025 विषयी अतिशय सविस्तर माहिती घेणार आहोत. बऱ्याच उमेदवारांच्या मनात रिक्त पदांच्या आकडेवारीबाबत संभ्रम होता, तो आज आपण पूर्णपणे दूर करणार आहोत. आणि त्यासाठी हे जे शिक्षकांचे एकूण पद आहेत ते त्या पदाची रिक्त पदांची जी आकडेवारी आज आपल्या समोर आलेली आहे ही एक अधिकृत आकडेवारी आहे. आणि या अधिकृत आकडेवारीचं बायफर्गेशन आपल्याला आज बघायचं आहे की गट 1 ते 5 च्या किती जागा आहेत, गट 6 ते 8 च्या किती जागा आहेत, गट 9 ते 10 च्या किती जागा आहेत आणि उच्च माध्यमिकचा जो गट आहे तो गट आहे 11-12. या गटामध्ये शिक्षकांच्या किती रिक्त पद आहेत ते आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. त्यासोबतच आपल्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये एक उत्सुकता आहे मित्र हो, आणि ती उत्सुकता अशी आहे की मुलाखती विना किती जागा येणार आणि मुलाखतीसह किती जागा येणार आहेत ते सुद्धा आपल्याला आज डिटेल्स मध्ये बघायचं आहे. त्यासाठी मी या स्क्रीनवर एक स्लाइड शेअर करतोय, आपल्याला त्याचा वापर करायचा आहे आणि त्यानुसार हे सर्व सविस्तर जाणून घ्यायचं. माझी सर्व शिक्षक उमेदवारांना विनंती राहील की व्हिडिओ आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे, त्याला अजिबात स्किप करू नका. ही महत्वाची बातमी आहे. संच मान्यता झाल्यानंतर, सरप्लस शिक्षकांचं समायोजन झाल्यानंतर, बिंदू नामावली पूर्ण झाल्यानंतरची आकडेवारी आज आपण बघणार आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांची ही आकडेवारी आहे. तर मग आता हा जो स्क्रीन आहे हा मी इथं शेअर करतोय, या स्क्रीनचा आपल्याला वापर करायचा आहे. बघा, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 राज्यातील शिक्षक पद भरतीचा संक्षिप्त व विश्लेषणात्मक अहवाल आपण तयार केलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पवित्र पोर्टल मार्फत जी काही शिक्षक भरती 2025 आता होणार आहे त्याची तुम्हाला माहित आहे की जाहिरात अपलोड करण्याची जी अंतिम तिथी आहे ती 20 तारीख आहे. त्यानंतर केव्हाही आपल्या शिक्षक उमेदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध होऊ शकतात. आणि आपल्या प्रत्येक शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की कोणत्या गटाच्या किती जागा येणार आहे. आणि बरेचसे शिक्षक उमेदवार याविषयी कमेंट्स करून प्रश्न विचारतात आणि मी त्यांना सांगितलं की तुम्हाला एक पीडीएफ मी शेअर करणार आहे आणि त्या पीडीएफ नुसार मी सविस्तर महाराष्ट्रामधल्या पूर्ण जे काही शिक्षकांचे रिक्त पद आहेत त्याची आकडेवारी देणार आहे. आणि अधिकृत आकडेवारीसाठी आपल्याला पवित्र पोर्टलला मित्र हो रोज व्हिजिट द्यायची आहे. तिथंच तुम्हाला तुमचे सर्व काही अपडेट मिळणार आहेत, हे आपण आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे. तर एकूण जे रिक्त पद आहेत महाराष्ट्रामध्ये आज जो आकडा आलेला आहे ते आहेत 21,678 पद. एकूण रिक्त पदांची आकडेवारी आलेली आहे ते किती आहे? 21,678. आता या 21,678 पदांमध्ये आपल्याला आता पुढे सविस्तर बघायचं आहे की जो गट 1 ते 5 आहे त्यामध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या किती आहे. दुसरा गट जो आहे तो 6 ते 8 मध्ये सुद्धा आपल्याला शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या बघायची आहे. त्याच्यानंतर पुढला जो गट आहे तो गट आहे 9 ते 10. त्यामध्ये सुद्धा आपल्याला शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या जाणून घ्यायची आहे. आणि एक उच्च माध्यमिकचा गट आहे तो 11-12 गट आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या आज सविस्तर जाणून घ्यायची आहे. यासोबतच आपल्याला एक हे बघायचं आहे
की मुलाखती शिवाय आणि मुलाखतीसह किती पद येणार आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहे. तर पुढे आपल्याला आता बघायचं आहे, यामध्ये पुढचा स्क्रीन इथं मित्र शेअर करतो तो बघा. पवित्र पोर्टलद्वारे संपूर्ण राज्यात एकूण 21,678 शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. हे जे काही पवित्र पोर्टल आहे त्या पवित्र पोर्टल मार्फत एकूण शिक्षक उमेदवारांची जी रिक्त पदांची संख्या आहे ती इथं आलेली आहे आणि ती आहे 21,678. त्यानंतर ही पदे प्राथमिक गट 1 ते 5 पासून ते उच्च माध्यमिक गट 11 ते 12 स्तरापर्यंत विभागली गेली आहेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. प्राथमिकचा जो गट 1 ते 5 पासून तर उच्च माध्यमिकचा जो गट आहे 11 ते 12 या स्तरापर्यंत 21,678 पदांची जी काही विभागणी आहे ती कशा प्रकारे झालेली आहे ती विभागणी आज आपल्याला सविस्तर बघायची आहे. त्यानंतर बघा पुढे असं दिलेलं आहे की पारदर्शकता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी भरती प्रक्रियेचे 2 मुख्य प्रकारामध्ये विभाजन केलेलं आहे. एक आहे मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय, असं 2 प्रकारामध्ये त्या शिक्षक भरतीचं वर्गीकरण करण्यात आलं आहे. आता पुढे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे गटनिहाय पदांची बेरीज. म्हणजे आता गटनिहाय जे पद आहेत त्याची जी बेरीज आहे मग त्याची जी विभागणी आहे ती कशा प्रकारे झालेली आहे. बघा गट 1 ते 5 हा प्राथमिक आहे आणि गट 1 ते 5 या प्राथमिक गटासाठी शिक्षकांच्या एकूण रिक्त पदांचा जो काही आकडा आहे लेटेस्ट आहे मित्र हा आहे 10,240. हे आहे 10,240 गट 1 ते 5 प्राथमिक साठी. या अगोदर आपण 8,000 हा फक्त शिक्षक भरतीचा झेडपीचा आकडा ऍझ्युम केला होता, गृहीत धरला होता. परंतु आज आपल्या समोर सत्य परिस्थिती आलेली आहे. ती सत्य परिस्थिती आज आपण पाहत आहे. म्हणजे आता आपल्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये जो भ्रम होता तो भ्रम पूर्णपणे निघून जाणार आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांची जे काही आकडेवारी आहे ते गटानुसार आज आपण बघत आहे. आणि मित्र ही अधिकृत आकडेवारी आहे. गट 1 ते 5 प्राथमिक 10,240, गट 6 ते 8 उच्च प्राथमिक 8,127 जागा आहेत. बघा गट 1 ते 5 प्राथमिक 10,240 शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता HSC DED सर्व विषयासाठी. हा इथं सगळ्यात महत्वाचा भाग आहे. HSC DED सर्व विषयासाठी. गट 6 ते 8 उच्च प्राथमिक शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पदवीधर, व्यावसायिक पात्रता DED किंवा BED आणि विषयानुसार आलेल्या ज्या काही जागा आहेत त्या आहेत 8,127. यामध्ये सर्व विषयाच्या जागा आलेल्या आहेत. त्यामध्ये गणित आहे, सायन्स आहे, तुमचे इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर लँग्वेज आहेत. सर्व विषयाच्या जागा आहेत त्या आहेत 8,127. त्यानंतर गट 9 ते 10 हा माध्यमिकचा गट आहे. आणि हे लक्षात घ्या की माध्यमिकच्या गटासाठी शैक्षणिक पात्रता तुमची पदवी असायला पाहिजे आणि व्यावसायिक पात्रता BED पाहिजे. इथं DED चालत नाही, BEDच आवश्यक आहे. आणि इथं सुद्धा जे काही माध्यमिकला विषय शिकवले जातात त्या सर्व विषयाची आकडेवारी आलेली आहे. ती आहे 2,176. हा जो आकडा आहे तो आहे 2,176 शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या माध्यमिक मध्ये आणि गट आहे 9 ते 10 या गटासाठी आलेली आहे. पुढला गट आहे गट जो त्याला आपण उच्च माध्यमिक असं म्हणतो, त्याला आपण कनिष्ठ महाविद्यालय असं म्हणतो, काही ठिकाणी त्याला ज्युनियर कॉलेज असं. आणि या गटामध्ये शैक्षणिक पात्रता तुम्ही PG असायला पाहिजे. म्हणजे पदव्युत्तर संबंधित विषयामध्ये तुमचं शैक्षणिक पात्रता असायला पाहिजे. सोबतच तुमची जी व्यावसायिक पात्रता आहे मित्र ती BED असायला पाहिजे. हे लक्षात काय पाहिजे आपल्याला BED पाहिजे. आणि या गटामध्ये म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयासाठी गट जो आहे 11वी-12वी साठी एकूण रिक्त पदांची संख्या 1,135 आहे. किती आहे 1,135. आता यापुढे आपल्याला बघायचंय की याच्यामधले जे काही म्हणजे हे आहे व्यवस्थापकीय मंडळ आहे, ते स्थानिक स्वराज्य संस्था आहे
त्यांच्या मार्फत ज्या शाळा चालवल्या जातात त्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, महानगरपालिकांच्या शाळा आहेत, नगर परिषदच्या शाळा आहेत आणि काही खासगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेचं व्यवस्थापकीय मंडळ असते. आणि याच्यापैकी किती लोकांनी मुलाखतीसह ऑप्शन घेतला आणि किती लोकांनी मुलाखती विना ऑप्शन घेतलं. म्हणजे यापुढे मला हे तुम्हाला सांगायचं आहे की मुलाखतीसह या हेड खाली किती जागा भरल्या जातील आणि मुलाखती विना या हेड खाली किती जागा पवित्र पोर्टल मार्फत जी काही शिक्षक भरती 2025 महाराष्ट्रामध्ये राबवल्या जात आहे त्यामध्ये शिक्षकांच्या किती जागा भरल्या जाणार आहेत ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर बघा, वरील आकडेवारीनुसार सर्वात मोठी पदभरती प्राथमिक गटासाठी आहे. 10,240 पद आहेत प्राथमिकसाठी आहे. एकूण पदांची बेरीज 21,678 इतकी आहे मित्र. पुढे आपल्याला आणखी जाणून घ्यायचं आहे या भरतीचं, पुढे आणखी विश्लेषण मला करायचं आहे. भरती प्रकारानुसार विश्लेषण आपण करूया. मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू 16,799 पद भरलं जाणार आहे. म्हणजे जो ही जे तुम्हाला डाव्या बाजूला हा आपण सर्कल काढलेला आहे याच्यामधला जो स्काय ब्ल्यू भाग दिसतो हा सर्वात मोठी जी काही भरती आहे ते विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये येते आहे मित्र. त्याचा आकडा आहे 16,799 हा त्याचा आकडा आलेला आहे. त्याच्यानंतर मुलाखतीसह हा जो कलर आहे हा कलर आहे इथं मी या डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. आणि हा मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू मध्ये ज्या काही जागा भरल्या जाणार आहेत त्या जागांची शिक्षकांच्या एकूण रिक्त पदांची जी संख्या आहे ती आहे 4,879 4,879 मुलाखती सह या हेड खाली जे काही शिक्षकांच्या रिक्त पद भरल्या जाणार आहेत त्यांचा एकूण आकडा आलेला आहे 4,879 4,879 आणि मुलाखतीशिवाय तो आकडा आलेला आहे हा आपल्या शिक्षक उमेदवारांना एक सुखद धक्का देणारा आकडा आलेला आहे तो म्हणजे 16,799 16,799 पद. आणि या दोघांची जर आपण बेरीज केली तर एकूण जी काही रिक्त पदांची संख्या आहे ते 21,678 पदे आहेत. तर एकूण पदापैकी 77.5% पद ही थेट मुलाखतीशिवाय भरली जाणार आहेत. या सर्कल मध्ये हे जे स्काय ब्ल्यू कलर आहे या स्काय ब्ल्यू कलर मध्ये जे शिक्षकांची पद येतील त्याची टक्केवारी आपण काढलेली आहे आणि ती टक्केवारी आहे 77.5% हे जे पद आहेत म्हणजे एकूण 100% जे काही पद आता हे भरल्या जाणार आहेत 21,678 याची जर आपण टक्केवारी काढली तर मुलाखतीशिवाय 77.5 म्हणजे 77.5% पद हे मुलाखतीशिवाय या सदराखाली येणार आहेत, भरली जाणार आहेत. ज्यामुळे प्रक्रियेमध्ये अधिक वेग आणि सुलभता येणार आहे. कारण मुलाखती विना म्हणजे मुलाखतीशिवाय जेव्हा पद भरल्या जातात तेव्हा तुमची मुलाखत घेतल्या जात नाही. फक्त तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की तुम्हाला याच्यामध्ये ऑर्डर दिल्या जाते. अशा प्रकारची ही सर्वात मोठी शिक्षक भरती आता महाराष्ट्रामध्ये राबवली जाणार आहे. त्यासाठी आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी आता रेडी राहायला पाहिजे, त्यांनी आता तयारी करायला पाहिजे. तयारीमध्ये काय तर त्यांचे डॉक्युमेंट्स त्यांनी व्यवस्थित करायला पाहिजे. डॉक्युमेंट्स वर आपल्याला एक वेगळा व्हिडिओ घ्यायचा आहे की डॉक्युमेंटचे फाईल्स किती तयार करायचे, त्याचा अनुक्रमांक कसा असायला पाहिजे, डॉक्युमेंट्सची आपल्याला जे काही फाईल्स मध्ये जुळणी करायची आहे म्हणजे लावायची आहे ते कशा प्रकारे लावायचे आहेत यावर सुद्धा आपल्याला एक व्हिडिओ करायचा आहे जेणेकरून आपण कुठंच या सिस्टीम मध्ये रिजेक्ट झालो नाही पाहिजे, या सिस्टीमच्या आपण बाहेर पडलो पाहिजे नाही. तर मित्र, आज आपण आपल्या मनामध्ये जी उत्सुकता होती ती उत्सुकता आपण इथं सविस्तरपणे जाणून घेतलेली आहे. ती उत्सुकता म्हणजे एकूण शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या आणि ती एकूण रिक्त पदांची संख्या आहे 21,678. त्यापैकी
मुलाखती विना 16,799 आणि मुलाखतीसह 4,879. हे मी पुन्हा पुन्हा का सांगतो तर आपल्याला याचा तेवढा आनंद झालेला आहे, कारण पदांची संख्या आपण जे गृहीत धरली होती त्यापेक्षा ती दुप्पटनं वाढलेली आहे, दुप्पटपेक्षा जास्त आहे मित्र. आणि एवढी महाभरती पवित्र पोर्टल मार्फत शिक्षकांची होणार आहे, म्हणून आपण आता अलर्ट मोडवर असलं पाहिजे. म्हणजेच आपल्या देशाच्या बॉर्डरवर जसं सैनिक अलर्ट असते तशा प्रकारे आपल्याला या सिस्टीम मध्ये अलर्ट राहायचं आहे. आणि प्रत्येक शिक्षक उमेदवारांना मी एक आव्हान करतो की त्यांनी पवित्र पोर्टलला रोज एकदा तरी व्हिजिट द्या आणि तिथं एक काय अपडेट आहे तो अपडेट तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. तर ठीक आहे, आजच्या या चर्चेला इथं मी पूर्णविराम देतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याला लाईक करा, शेअर करा. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.